श्रोतेहो नमस्कार. आज आपण एक महत्त्वपूर्ण माहिती ऐकणार आहोत. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, कारण खूप महत्त्वपूर्ण माहिती आहे ही. बघा, अनंत चतुर्दशी आता आलेली आहे. तर अनंत चतुर्दशीच्या दिवशी अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी कुठलं व्रत करावं, काय करावं? अतिशय छोटी, साधी, सोपी पूजा आहे. आणि त्याच्यामुळं काय होणार आहे, तर विष्णू भगवंत लक्ष्मी मातेसह आपल्या घरी वास्तव्यास येणार आहेत. आणि हे जे काही आहे ते सगळं चिरकाल टिकणार आहे. तर आपण या व्रताची माहिती घेऊयात. कसं करायचं हे व्रत? तर धार्मिक मान्यतेनुसार अनंत चतुर्दशी या दिवशी श्री महालक्ष्मी माता दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या वेळेस पृथ्वीवर येत असते. त्यावेळी माता विष्णू भगवंतांना आपल्या सोबत येण्यास सांगते. म्हणजे दिवाळीच्या वेळेस ज्यावेळेस आपण लक्ष्मीपूजन करतो त्यावेळेस माता लक्ष्मी भगवंतांना म्हणते की तुम्ही माझ्यासोबत चला. तेव्हा विष्णू म्हणतात की तुलाच बोलवलं आहे, तुलाच आमंत्रण आहे, तर तू एकटीच जा. म्हणून जो कोणी भक्त अनंत चतुर्दशी दिवशी श्री विष्णू भगवंतासह लक्ष्मी मातेला अखंड वास्तव्यासाठी आमंत्रण देतो, आपल्या घरी येण्याची विनंती करतो, त्याच्या घरी लक्ष्मीनारायण अखंड वास्तव्यास येतात. आता पूजा कशी करायची? तर अगदी साधी आणि सोपी पूजा आहे. पाट किंवा चौरंग घ्यायचा, त्याच्यावरती पिवळं वस्त्र अंथरायचं. जर निळं किंवा काळं वस्त्र सोडून जर पिवळं नसेल तर तुमच्याकडे जे उपलब्ध असेल ते घ्यावं. त्यावर 2 विड्याची पानं ठेवावीत. त्यावर सुपारी किंवा गणपतीची मूर्ती मांडावी. त्याची षोडशोपचारे पूजा करावी. म्हणजे धूप, दीप, नैवेद्य, गंध, अक्षदा, फूल, हरळी व्हावी गणपती बाप्पांना. गणपतीच्या डाव्या बाजूस परत विड्याची 2 पाने घ्यायची आहेत आणि त्यावर 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी ठेवायची. म्हणजेच विडा तयार करायचा आपल्याला. तुम्हाला खारीक, खोबरं, बदाम, हळकुंड असेल तर तेही ठेवू शकता, नसेल तर मग 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी ठेवायची. नंतर कुलदेवी व कुलदेवतेचे स्मरण करायचे. म्हणजे कुठलंही कार्य करताना कुलदेवी आणि कुलदेवतेचं स्मरण करावं. तुमच्याकडं वेळ उपलब्ध असेल तर स्थानदेवतेचं, वास्तुदेवतेचं, परत म्हणलं तर ग्रामदेवतेचं पण तुम्ही स्मरण करू शकता. तुमच्या पितरांचं स्मरण करणं सुद्धा खूप चांगली गोष्ट आहे. नंतर लक्ष्मीनारायणांची सोबतच पूजा करायची, षोडशोपचारे पूजा करायची. आता भगवंताचे पूजन करण्या अगोदर हातात अक्षता घेऊन आवाहन मंत्र म्हणायचा आहे आणि नंतर अक्षता व्हायच्या आहेत. आवाहन मंत्र डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तर हे भगवंता काय प्रार्थना करायची? तर हे भगवंता, आपण लक्ष्मी मातेसह पूर्ण परिवारासह या भक्ताच्या घरी तुम्ही दिलेलं जे काही मला घर आहे, दुकान आहे, शेत आहे, जी काही प्रॉपर्टी आहे त्या ठिकाणची नावं घ्यायची आहेत आणि अखंड वास्तव्यास या अशी माझी आपल्या चरणी कळकळीची प्रार्थना आहे, अशी मनापासून प्रार्थना करायची. बघा, कुठलीही गोष्ट शब्दशः करायची नाही, त्याच्यामध्ये श्रद्धा पाहिजे, आतून तळमळ पाहिजे, तर कुठल्याही गोष्टी शक्य आहेत. उगी नुसतं आपलं करायचं म्हणून कर्मकांड करायचं नाही, तर त्याच्यामध्ये आपला भाव असला पाहिजे, पूर्ण भाव, आणि श्रद्धा पाहिजे की हो हे नक्की होणारच आहे म्हणून. पॉझिटिव्ह असलं पाहिजे. आपण सारखं शंका शोधत बसायचं नाही, मग काहीच प्राप्त होत नाही. आता पूजेच्या ठिकाणी काय करायचं? 1 गडू, ग्लास, तांब्या पाणी भरून ठेवावा आणि ते पाणी सगळ्यांनी तीर्थ म्हणून प्राशन करायचं. आणि हे पाणी कधीही झाकून ठेवायचं. बघा, आपण कधी तांब्यावर फुलपात्र ठेवतो की नाही तसं. आणि दुकानात, शेतात, तुम्हाला जिथं जिथं तुमचं काही आहे, म्हणजे प्रॉपर्टी आहे तुमची, तिथं ते शिंपडायचं थोडं थोडं, तीर्थ म्हणून प्राशन करायचं. इच्छा श्रद्धा असलं तरच हे व्रत करा, नाही तर नका करू. आता आव्हानानंतर काय करायचं? तर शक्य असेल तर पुरुष सूक्त म्हणा किंवा पुरुष सूक्ताने श्रीकृष्णाला अभिषेक करा, म्हणजेच आपला बाळकृष्ण जो आहे तो. आणि षोडशोपचार पूजा झाल्यानंतर 101 किंवा 1001 जेवढे मिळतील तेवढेही मिळाले नाही तर 21, 11 काय असतील तेवढे शक्यतेनुसार तुमची तुळशीपत्र व्हायचे आहेत भगवंताच्या चरणावरती. खडीसाखर आणि शिऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. शक्यतो शिरा रव्याचाच करावा. आवळ्याचा मुरब्बा तुम्ही केलेला घरात असेल तर तोही दाखवा, प्रसाद म्हणून ठेवा तिथं. धूप दीप आरती करायची. परत एकदा भगवंतांना प्रार्थना करायची की तुलसीसारखा आम्हाला पवित्र बनवा, त्याग द्या, आमच्यात येऊ द्या तो, अशी प्रार्थना करायची. आम्हीही तुम्हाला प्रिय असू द्या. तुलसी मातेला कसं तुम्ही तुमच्या हृदयात, चरणात स्थान दिलेलं आहे तसं आम्हालाही द्या, ही प्रार्थना करा. काही चुकलं असेल, भूल झाली असेल तर क्षमा करा, माफी मागा, मनापासून माफी मागा. या दिवशी मुख्य दरवाजाला 2 तेलाचे दिवे लावायचे आहेत. आणि जर शक्य असेल तर विष्णू सहस्रनामाचे पाठ करा. शक्यतो 12 करावेत किंवा जेवढे शक्य असतील तेवढे तुमच्या श्रद्धेनुसार करा. ज्यांना पूजा शक्यच नाही, आता एवढं करायला वेळच नाही आहे, तर त्यांनी काय करायचं? तर हातात अक्षता घ्यायची आणि जे 2 मंत्र डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत आमंत्रण द्यायचे, तर
ते म्हणायचे आहेत आणि अक्षता काय करायची भगवंतांना वाहून टाकायची आहे. आता दिवाळीला हे सगळं ही जे काही व्रत आहे ते केल्यावर दिवाळीला भगवंत लक्ष्मीनारायण आपल्या घरी येतातच म्हणजे येतातच. एकटी लक्ष्मी माता येत नाही तर तिच्यासोबत भगवंत येतात. आणि कधीही लक्ष्मी मातेची पूजा करताना भगवंताची पूजा करणं गरजेचं आहे, कारण जिथं नारायण तिथं लक्ष्मी आहे. नारायणाची जर तुम्ही पूजा करत नसाल तर लक्ष्मी माता तिथं प्रवेश करत नाही. भगवंतासह आईसाहेब आल्या तर त्यांचं वास्तव्य कसं आहे, चिरकाल अखंड राहतं आपल्या घरी. जेव्हा त्या एकट्या येतात तेव्हा त्या चिरकाल राहत नाहीत. ही पूजा सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता. पूजा होईपर्यंत व्रत करा. जे सिंधे लोण आहे आपलं, शेंदी मीठ आहे ते वापरा. आपलं दररोजचं मीठ उपवासाच्या पदार्थामध्ये वापरू नका. उपवासाचे पदार्थ खाऊ शकता तुम्ही, फळं पण खाऊ शकता किंवा दशमी खाऊ शकता. पूजा नेहमी आपण जशी विसर्जित करतो तशी दुसऱ्या दिवशी पूजा विसर्जित करा. म्हणजे अनंत चतुर्दशी बघा कॅलेंडरमध्ये कधी संपणार आहे ते, कारण सकाळपर्यंत असते ती. तर त्यानंतर पूजा विसर्जित करा. साखर दाखवा, फूल वाहा, तुळशीपत्र वाहा, आरती करा, दिवा नैवेद्य दाखवा, तुपाचा दिवा लावा. अगोदर पण पूजा करताना तुपाचा दिवा लावा. दुसऱ्या दिवशी तुम्हाला शक्य असेल लावा, नाही तर कमीत कमी तेलाच्या दिव्याने तरी आरती करा. सत्यनारायणाची जर पूजा घालता येणं शक्य असेल तर तेही करू शकता तुम्ही, तसं काही नाही. आता श्रीकृष्ण पुढे ठेवायचे आहेत आणि नंतर मग पाठीमागे लक्ष्मीनारायणाचा किंवा बालाजी पद्मावतीचा फोटो ठेवायचा असेल. फोटो नसेल तर श्रीकृष्णांच्या बाजूलाच एक सुपारी मांडून लक्ष्मी मातेची पूजा करायची आहे. कधीही सुपारी मांडताना, देवतेची सुपारी मांडताना खाली अक्षता ठेवायच्या आहेत, तांदूळ ठेवायचे आहेत, नंतर त्याच्यावर पाण्यात बुडवून सुपारी ठेवायची आणि नंतर मग तुमचं गंध, हळदी, कुंकू, फूल काय व्हायचं ते व्हायचं आहे. तर मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली, आवडली का? खूप महत्त्वपूर्ण माहिती आहे ही. मलाही कसं असते, आपण दुसऱ्याकडूनच शिकत असतो. मलाही ही एक जणांनी सांगितलेली, म्हणून मी तुम्हाला सांगते. तुम्हाला तर नक्कीच हे व्रत तुम्ही करून बघा आणि अनुभव घ्या. नक्कीच म्हणजे नक्कीच तुम्हाला ह्याचा अनुभव येईल. तर धन्यवाद मंडळी, शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल. जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. थोडं व्हिडिओ टाकायला मला उशीर होते, त्याच्याबद्दल मी माफी मागते. धन्यवाद.